नमस्कार. आज आपण काही ताज्या बातम्यांवर बोलणार आहोत आणि गंमत म्हणजे त्या सगळ्यांमध्ये एक नाव परत परत येते, क्रिप्टोकरन्सी. हो, खरंय. आपल्याकडे कर्नाटक, पॅराग्वे आणि अगदी न्यूयॉर्कमधल्या काही घटना आहेत आणि यातून क्रिप्टोकरन्सी कशी वेगवेगळ्या कधीकधी जरा चिंताजनक परिस्थितीत समोर येतेय ते बघूया. बरोबर. म्हणजे उद्देश हा की या वेगवेगळ्या घटनांमधून काय चित्र दिसतंय ते समजून घेणं. अगदी. तर सुरुवात करूया का? पहिली घटना आहे कर्नाटकमधली. ठीक आहे. इथे 2 सिनियर पोलीस अधिकाऱ्यांवर म्हणजे IPS अधिकाऱ्यांवर खंडणीचा आरोप आहे. खूप गंभीर प्रकरण आहे. हो, आणि त्यांनी त्यांच्या पदाचा म्हणजे ते लोकायुक्त कार्यालयात होते तर त्याचा गैरवापर केल्याचा संशय आहे. म्हणजे कसं काय केलं त्यांनी नक्की? आरोप असा आहे की त्यांनी इतर सरकारी अधिकाऱ्यांनाच लोकायुक्त धाडीची भीती दाखवली आणि त्यांच्याकडून म्हणे कोट्यावधी रुपये उकळले. अरे देवा, म्हणजे ज्यांनी भ्रष्टाचार थांबवायचा तेच वसुली करत होते. अगदी तसंच दिसतंय. आणि हे पैसे एका एजंटमार्फत स्वीकारले जायचे असं पण समजतंय. आणि मग यात क्रिप्टोकरन्सी कुठे आली? इथेच तर खरी मेघ आहे. जी माहिती आहे त्यानुसार ही जी करोडोंची रक्कम जमा झाली ती बिटकॉईनमध्ये गुंतवण्यात आली. अच्छा, म्हणजे काळा पैसा पांढरा करायचा किंवा लपवायचा प्रयत्न. तसंच काहीसं दिसतंय. या प्रकरणात एका अधिकाऱ्याला निलंबित केलंय आता आणि तपास सुरू आहे. खरंच विचार करण्यासारखं आहे की कायद्याचे रक्षकच अशा गोष्टी करत असतील तर. निश्चितच हे प्रशासनातल्या गंभीर त्रुटी तर दाखवतच, पण क्रिप्टोकरन्सी सारखी नवीन साधनं कशी गैरवापरासाठी वापरली जाऊ शकतात हे पण यातून समोर येतंय. बरोबर. आता कर्नाटकात पदाचा गैरवापर आणि क्रिप्टोचा संबंध दिसला. आता जरा दुसरीकडे वळूया. पॅराग्वेमध्ये काय झालंय? इथे सायबर गुन्हेगारीचा अँगल आहे. हो, इथे तर चक्क राष्ट्राध्यक्षांचं सॅन्टिएगो पेना यांचं एक्स अकाउंट हॅक झालं, म्हणजे पूर्वीचं ट्विटर. काय सांगताय? एवढा मोठा अकाउंट? हो, आणि हॅकर्सनी त्यावर काय पोस्ट केलं तर म्हणे बिटकॉईन आता पॅराग्वेचं कायदेशीर चलन झालं आहे. अर्थात ही खोटी बातमी होती. अच्छा. सरकारने काय म्हटलं मग? सरकारने लगेच सांगितलं की हो, हॅकिंग झालंय आणि त्यासाठी म्हणे प्रगत तंत्रज्ञान वापरलं गेलं होतं. हल्ल्याचा सोर्स पण सापडलाय म्हणतात. आणि असे हल्ले कशासाठी करतात सहसा? बहुतेक करून फसवणूक करून पैसे मिळवण्यासाठीच. लोकांना फसवायचं, त्यांच्याकडून पैसे उकळायचे. हे प्रकरण सायबर सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं ठरते, नाही का? विशेषतः तुम्ही म्हणालात की काही आठवड्यांपूर्वीच तिथे सरकारी संस्थांवर हल्ला झाला होता. अगदी. म्हणजे किती मोठी आव्हानं आहेत बघा. हाय प्रोफाईल अकाउंट्सची सुरक्षा किती महत्वाची आहे आणि अशा घटना किती गोंधळ निर्माण करू शकतात. हो ना, विशेषतः जेव्हा राष्ट्रीय चलनासारख्या संवेदनशील विषयाशी संबंध येतो. बरोबर. माहितीच्या युगात अशा खोट्या बातम्या किती धोकादायक ठरू शकतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. आता तिसरी घटना बघूया. ही न्यूयॉर्कमधली आहे आणि क्रिप्टोकरन्सीसाठी लोक कुठल्या तराला जाऊ शकतात हे दाखवणारी आहे. काय आहे हे प्रकरण? जॉन वॉल्ट्स आणि विलियम डुप्लेसी नावाच्या दोघांवर एका इटालियन माणसाला डांबून ठेवल्याचा आरोप आहे. डांबून ठेवलं? कशासाठी? आरोपानुसार त्या इटालियन माणसाच्या बिटकॉईन अकाउंटचा पासवर्ड मिळवण्यासाठी हे सगळं केलं गेलं. अरे बापरे, म्हणजे बिटकॉईनसाठी अपहरण? आरोप तर तसेच आहेत. अपहरण, शस्त्र बाळगणं, हल्ला करणं असे गंभीर आरोप आहेत. अर्थात आरोपींनी हे सगळं नाकारलंय. बचाव पक्षाचं काही म्हणणं आहे? हो, बचाव पक्षाचं म्हणणं आहे की पीडित व्यक्तीची कहाणी खरी नाहीये. पण एक गोष्ट महत्वाची म्हणजे हे सगळे लोक एकमेकांना ओळखत होते. अच्छा, म्हणजे अनोळखी लोकांवर हल्ला नव्हता? नाही, ते क्रिप्टोकरन्सी संबंधित कसल्या तरी व्यवसायात एकत्र होते असं समजतंय. म्हणजे ओळखीच्या लोकांमध्येच एका डिजिटल मालमत्तेवरून इतका टोकाचा वाद? हो. आणि हेच क्रिप्टोकरन्सीच्या जगातली एक, काय म्हणतात त्याला, गडद बाजू दाखवतं की याचं मूल्य इतकं वाढलंय की ते मिळवण्यासाठी लोक कथितपणे इतकी टोकाची पावलं उचलायला तयार आहेत. तर आपण बघितलं कर्नाटक, पॅराग्वे, न्यूयॉर्क, तिन्ही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे क्रिप्टोकरन्सी कुठेतरी मध्यभागी आहे. काय वाटतं या सगळ्यावरून? यातून एक गोष्ट तर स्पष्ट होतीये की क्रिप्टोकरन्सी आता फक्त गुंतवणूक किंवा तंत्रज्ञान नाही राहिलीय. ती अनेक प्रकारच्या मानवी व्यवहारांचा भाग बनत चाललीय. अगदी चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या व्यवहारांचा. बरोबर. भ्रष्टाचाराचा पैसा लपवण्यासाठी वापरणं, सायबर हल्ल्याचं माध्यम किंवा लक्ष बनणं किंवा मग थेट गुन्ह्यांचं कारण बनणं, तिचे अनेक पैलू समोर येत आहेत. म्हणजे क्रिप्टोकरन्सीमुळे नवी आव्हानं नक्कीच उभी राहत आहेत. अगदी. आणि यामुळेच एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो जो आपल्या सगळ्यांसाठी विचार करण्यासारखा आहे. कोणता प्रश्न?
की जसजशी ही डिजिटल मालमत्ता आपल्या आयुष्याचा अधिक भाग बनेल, तसा समाज म्हणून आपण तिच्याशी जोडलेल्या जोखमी कशा हाताळणार आहोत. म्हणजे तिचा गैरवापर, तिच्यामुळे होणारे गुन्हे, हो. आणि हे सगळं करताना नवनिर्मितीला म्हणजे इनोव्हेशनला धक्का न लावता योग्य संतुलन कसं साधायचं, हा खरंच येणाऱ्या काळातला एक मोठा प्रश्न असणार आहे. नक्कीच. विचार करायला लावणारा मुद्दा आहे.